नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.1चा या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 11, 12 आणि 13 हे तीन प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 11, इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? असा क्वाड्रिलॅटरल की त्याचे चारही व्हर्टायसेस हे कोठे असतील? एखाद्या सर्कलवर असतील. म्हणजे सर्कलवर चारही पॉईंट आहेत. सपोज आपण ABCD घेतला तर A पॉईंट, B पॉईंट, C पॉईंट आणि D पॉईंट हे चारही पॉईंटमधून एक सर्कल पास होत असेल. ॲडजसंट अँगल्स आर 40 डिग्री. त्या क्वाड्रिलॅटरलचे दोन अँगल आपल्याला ॲडजसंट अँगल त्यांचं मेजरमेंट दिलेलं आहे. सपोज हा पॉईंट A आणि हा पॉईंट B. याप्रमाणे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चारही पॉईंट कोठे आहेत? सर्कलवर आहेत. सर्कलच्या सर्कम्फरन्सवर चारही व्हर्टायसेस आहेत A, B, C आणि D. सपोज हा अँगल आपण 40 डिग्री जर घेतला तर हा अँगल आपल्याला 5/3 रेडियन दिलेला आहे. एक अँगल डिग्रीमध्ये आहे, एक अँगल रेडियनमध्ये आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हे उरलेले अँगल D अँगल, C अँगल आणि हा पण अँगल आपल्याला डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. क्वाड्रिलॅटरल आहे, हे दोन ॲडजसंट अँगल आहेत, हे दोन ॲडजसंट आहेत, हे दोन ॲडजसंट आहेत. बरोबर आहे. कोणताही व्हर्टायसेस घेतला आपण तर त्याच्या पुढचा आणि त्याच्या मागचा हे दोन ॲडजसंट अँगल असतील, परंतु समोरचा अँगल हा आहे. बरोबर आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची एक प्रॉपर्टी आहे, अपोजिट अँगलची ॲडिशन 180 असते. म्हणजे हा अँगल जर 40 असेल तर त्याचा अपोजिट अँगल किती असेल? 140 डिग्री असेल, कारण अपोजिट अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. काय ते? सपोज क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सच दॅट ॲडजसंट अँगल, Aला ॲडजसंट अँगल B पण आहे. बरोबर आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल A जर हा 40 डिग्री असेल तर त्याचा ॲडजसंट अँगल म्हणजे मेजर ऑफ अँगल B हा किती दिलेला आपल्याला? π/3 रेडियन दिलेला आहे. π/3 याचे आपल्याला डिग्रीमध्ये करायचे असेल तर आपण काय करणार? याच अँगलला 180/π ने मल्टिप्लाय करणार. तर हे आता डिग्रीमध्ये होतील. π कॅन्सल होईल, 3ने डिवाईड करू, हे 60 होतील. म्हणजे हा अँगल 60 डिग्रीचा असेल. बरोबर आहे. हे दोनही अँगल आपल्याला माहिती झाले. हा अँगल 60 डिग्रीचा आहे. π/3 रेडियन म्हणजे 60 डिग्री. आता अपोजिट अँगलची ॲडिशन किती असते? 180, कारण ते सप्लिमेंटरी असतात. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. हे दोन अँगल माहिती आहेत, मग पुढचे दोन अँगल आपल्याला काढता येतील. नाऊ मेजर ऑफ अँगल A आणि त्याचा अपोजिट अँगल कोणता होईल? Aचा अपोजिट अँगल C होईल, प्लस मेजर ऑफ अँगल C यांची ॲडिशन 180 असते. त्याप्रमाणे मेजर ऑफ अँगल B आणि प्लस मेजर ऑफ अँगल Bचा अपोजिट अँगल कोणता आहे? D आहे. यांची ॲडिशन 180. रिझन काय लिहिणार आपण? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे त्या दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते, म्हणजे ते सप्लिमेंटरी असतात. Aचं मेजरमेंट माहिती आहे, Bचं मेजरमेंट माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे यावरून Aचं मेजरमेंट किती आहे? 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 180 डिग्री होईल. आता Bचं मेजरमेंट पुट करू आपण, म्हणजे हा अँड इथे लिहिणार अँड Bचं मेजरमेंट किती आहे? 60 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल D इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. फक्त आपण व्हॅल्यू पुट केलेले आहेत. यावरून आपल्याला मेजर ऑफ अँगल C मिळेल. बरोबर आहे. 180मधून मायनस होतील हे 40 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल D किती मिळेल? 180मधून 60 मायनस होतील. बरोबर आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल C इक्वल टू हे 180मधून 40 गेले 140 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल D किती असेल? 180मधून 60 गेले 120 डिग्री. हा C अँगल, हा D अँगल, B अँगल पण फाइंड आउट केलेला आहे आपण आणि A अँगल दिलेला आहे, B पण अँगल दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे चारही अँगल आपल्याला डिग्रीमध्ये फाइंड आउट झालेले आहेत. येथे लिहिणार आपण हेन्स
अँगल्स आर अशा प्रकारे ते अँगल कोणते आहेत? एक अँगल आहे ए अँगल आपल्याला 40 डिग्रीचा दिलेला आहे, बी अँगल 60 डिग्रीचा, सी अँगल फाइंड आउट केला आपण 140 डिग्रीचा आणि डी अँगल आहे 120 डिग्रीचा. 120 डिग्रीचा. याप्रमाणे 4 अँगल होतील त्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर. क्वाड्रिलॅटरलमध्ये एका अँगलचं मेजरमेंट आपल्याला 2π/5 रेडियन दिलेलं आहे आणि उरलेल्या 3 अँगलचा रेशो दिलेला आहे 2:3:4. बरोबर आहे. एका अँगलचं मेजरमेंट आहे आणि उरलेल्या 3 अँगलचा रेशो आहे. तर त्या क्वाड्रिलॅटरलचे 4ही अँगल आपल्याला डिग्री आणि रेडियनमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. पहा सोल्युशन. रेशो असल्यामुळे कॉमन मल्टिपल एक्स घेऊ आपण आणि 4 अँगलची ॲडिशन 360 असते क्वाड्रिलॅटरलमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. या कन्सेप्टवरून सॉल्व करता येईल. सपोज इन क्वाड्रिलॅटरल ABCD या क्वाड्रिलॅटरलमध्ये मेजर ऑफ अँगल ए, एका अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला 2π/5 रेडियन आहे. बरोबर आहे. हे आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करू. डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याच अँगलला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 180/π ने. तर हे आता डिग्रीमध्ये होतील. बरोबर आहे. रेडियनची डिग्री झाली. पाय कॅन्सल होईल. 5 ने डिवाइड करू. हे 36 होतील. 2 × 36 म्हणजे 72 डिग्री होईल. एक अँगल माहिती झाला. आता 3 अँगल माहिती करायचे आहेत या रेशोवरून. अँड रेशो दिलेला आहे उरलेल्या 3 अँगलचा. मेजर ऑफ अँगल बी इज टू मेजर ऑफ अँगल सी इज टू मेजर ऑफ अँगल डी. हा रेशो किती आहे? 2:3:4. बरोबर आहे. आता यामध्ये कॉमन मल्टिपल एक्स घेऊ आपण. लेट कॉमन मल्टिपल रेशो असल्यामुळे कॉमन मल्टिपल आपण एक्स गृहीत धरू, BX. त्यामुळे बीचं मेजरमेंट 2x होईल, सीचं मेजरमेंट 3x आणि डीचं 4x. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 2x, मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 3x आणि मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 4x. बरोबर आहे. आता क्वाड्रिलॅटरलमध्ये 4ही अँगलची ॲडिशन 360 डिग्री असते. बरोबर आहे. इन quadrilateral ABCD we know measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C plus measure of angle D equal to 360 डिग्री. बाकीचे 3 अँगल एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत आणि एक अँगल दिलेला आहे. एचं मेजरमेंट 72 डिग्री आहे. हा अँगल रेडियनमध्ये दिलेला आहे परंतु आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बीचं, सीचं आणि डीचं मेजरमेंट येथे पुट करू आपण. 2x, 3x आणि 4x म्हणजे 2x + 3x + 4x. ही ॲडिशन 360 डिग्री. बरोबर आहे. देअरफॉर हे 72 डिग्री प्लस ही ॲडिशन करू. 2x + 3x + 4x म्हणजे 9x होतील. 9x इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर 9xची व्हॅल्यू काय होईल? हे 72 मायनसमध्ये होतील. 360मधून हे 72 डिग्री मायनस होतील. देअरफॉर 9x 360मधून 72 मायनस केले 288 डिग्री. बरोबर आहे. यावर एक्सची व्हॅल्यू काढता येईल. पुढे लिहितो मी. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल? 288ला 9ने डिवाइड करावं लागेल. 288/9. बरोबर आहे. म्हणजे एक्स इक्वल टू 32 होतील. बरोबर आहे. हे डिग्री म्हणजे कॉमन मल्टिपल किती आहे? 32 डिग्री आहे. म्हणजे 2x, 3x आणि 4x या व्हॅल्यू काढता येतील आपल्याला. नाऊ मेजर ऑफ अँगल ए. 4ही अँगलचं मेजरमेंट लिहायचं आहे. मेजर ऑफ अँगल ए, एक अँगल ए आपल्याला दिलेला आहे तो रेडियनमध्ये आहे. बरोबर आहे. डिग्रीमध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे 72 डिग्री.
पहा हे 72 डिग्री आणि रेडियनमध्ये काय आहे 2π/5 2π/5 हे दिलेलं आहे, हे आपण कन्वर्ट केलेलं आहे. पहा मेजर ऑफ अँगल बीचं मेजरमेंट 2x आलेलं आहे, बरोबर आहे. बीचं मेजरमेंट 2x आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण 32 डिग्री आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 × 32 तर हे होतील 64 डिग्री. पहा हाच अँगल रेडियनमध्ये रूपांतर करण्यासाठी 64ला मल्टिप्लाय करावं लागेल π/180 ने, बरोबर आहे. पहा या दोन्ही नंबरला 4ने डिवाईड करू आपण, 16 होतील. 4ने डिवाईड केल्यानंतर हे 45 होतील, बरोबर आहे. म्हणजे काय 16π/45 रेडियन. पहा 64 डिग्री म्हणजे एवढे रेडियन. ए फाइंड आउट झाला, बी झाला. आता मेजर ऑफ अँगल सीचं मेजरमेंट 3x आहे, बरोबर आहे. 3x एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण 32 आहे. म्हणजे हे होतील 3ने मल्टिप्लाय करू 696 डिग्री, बरोबर आहे. पहा हा अँगल रेडियनमध्ये रूपांतर करण्यासाठी याच अँगलला मल्टिप्लाय करावं लागेल π/180 ने. तर हे आता रेडियन होतील, बरोबर आहे. पहा हे रेडियन झालेले आहेत. पहा दोन्ही नंबरला 12ने डिवाईड करू, हे 8 होतील. 12ने डिवाईड केल्यानंतर 15 होतील, बरोबर आहे. 8π/15 रेडियन. आता मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 4x. एक्सची व्हॅल्यू 32 म्हणजे हे होतील 128 डिग्री, बरोबर आहे. तर 128ला मल्टिप्लाय करावं लागेल π/180 ने. तर हे आता रेडियन होतील. म्हणजे पहा या दोन्ही नंबरला 4ने डिवाईड करू तर 32 होतील. 4ने डिवाईड केल्यानंतर 45 होतील. म्हणजे 32π/45 रेडियन होईल. पहा याप्रमाणे हे डिग्रीमध्ये अँगल येतील आणि हे रेडियनमध्ये येतील. पहा हेन्स त्या क्वाड्रिलॅटरलचे अँगल्स याप्रमाणे असतील. डिग्रीमध्ये पहा 72 डिग्री, नंतर 64 डिग्री, 96 डिग्री आणि 128 डिग्री. हे झाले डिग्रीमध्ये. और रेडियनमध्ये 2π/5 रेडियन, नंतर 16π रेडियन अपॉन 45, सी अँगल 8π/15 रेडियन आणि डी अँगल पहा हे अँगल डिग्रीमध्ये किंवा हे अँगल रेडियनमध्ये. सर्व अँगल आपण डिग्री आणि रेडियनमध्ये फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन, हेक्झागॉन, सेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन. पहा येथे आपल्याला माहिती काहीच दिलेली नाही आहे, तरी पण एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल फाइंड आउट करायचे आहेत आणि ते पण डिग्री आणि रेडियनमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. पहा रेग्युलर पेंटॅगॉन, हेक्झागॉन, सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन यांचे एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पेंटॅगॉन पहा रेग्युलर आहे. रेग्युलर म्हणजे काय, सर्व साईड आणि सर्व अँगल इक्वल असतात. इंटेरियर पेंटॅगॉन याप्रमाणे असेल. पेंटॅगॉन म्हणजे 5 अँगल असतील. पहा सर्व अँगल आणि सर्व साईड इक्वल असतील. इंटेरियर सर्व अँगल आणि सर्व साईड्स इक्वल असतील तर हा रेग्युलर, त्याला रेग्युलर म्हणायचं. अँगल आणि साईड इक्वल असेल तर रेग्युलर पेंटॅगॉन झाला हा. हेक्झागॉन म्हणजे 6 अँगल असतील. पहा याप्रमाणे 6 अँगल असतील रेग्युलर हेक्झागॉनला. पहा हे सर्व इंटेरियर अँगल इक्वल असतील आणि या साईड्स पण इक्वल असतील. हा झाला रेग्युलर हेक्झागॉन. पहा हेक्झागॉन असेल तर 6 अँगल आणि 6 साईड्स असतील, बरोबर आहे. 5 इंटेरियर अँगल असतील आणि 5 एक्सटेरियर अँगल. पहा एक्सटेरियर अँगल कोणता असेल, हे इंटेरियर अँगल आहेत. एक्सटेरियर अँगल म्हणजे हा अँगल असेल. पहा ही साईड एक्सटेंड केली तर हा अँगल असेल. ही साईड आपण पुढे एक्सटेंड केली तर हा अँगल. पहा हा अँगल आणि हा अँगल. पहा हे पेंटॅगॉनचे एक्सटेरियर अँगल आहेत.
बरोबर आहे. याप्रमाणे याची एक्सटेरियर अँगल याप्रमाणे होतील. बरोबर आहे. प्रत्येक साईड आपण पुढे एक्सटेंड केली तर याप्रमाणे एक्सटेरियर अँगल होतील. पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन. सेप्टॅगॉन याला 7 अँगल असतील, 7 अँगल असतील, 7 साईड्स असतील. पहा 7 अँगल ते पहा तुम्ही समजून घ्या. हे सेप्टॅगॉन आहे. 1 2 3 4 5 6 7 अँगल आहेत. बरोबर आहे. येथे सर्व साईड्स ह्या इक्वल असतील आणि इंटेरियर अँगल इक्वल असतील. आणि ऑक्टॅगॉनला काय असेल? 8 अँगल असतील. पहा इथे 8 अँगल होतील. पहा याप्रमाणे म्हणजे तुम्ही आकृती काढता येईल तुम्हाला सर्कल काढून. पहा याप्रमाणे 8 अँगल असतील. हा समजून घ्या ऑक्टॅगॉन आहे, हा सेप्टॅगॉन आहे, हा हेक्झॅगॉन आहे आणि हा पेंटॅगॉन आहे. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे? इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे, ते पण डिग्री आणि रेडियनमध्ये. तर त्यासाठी पहा पेंटॅगॉन असो, हेक्झॅगॉन किंवा सेप्टॅगॉन किंवा ऑक्टॅगॉन, तर एक्सटेरियर अँगलची ॲडिशन केली तर ती किती असते? 360. कोणताही गॉन असो म्हणजे पेंटॅगॉन असेल किंवा हेक्झॅगॉन असेल तर एक्सटेरियर अँगलची ॲडिशन हा अँगल, हा अँगल, हा अँगल सर्व अँगलची ॲडिशन केली तर 360 असते. सर्व एक्सटेरियर अँगलची ॲडिशन 360 आणि सर्व एक्सटेरियर अँगलची ॲडिशन 360. पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन. बरोबर आहे. आता पेंटॅगॉन असेल तर 5 अँगल आहेत म्हणजे 5ने डिवाईड करणार आपण. हेक्झॅगॉन आहे 6 अँगल आहेत 6ने डिवाईड करणार म्हणजे प्रत्येक अँगल किती मिळेल आपल्याला? एक्सटेरियर अँगल त्याचं मेजरमेंट मिळेल. बरोबर आहे. सेप्टॅगॉन असेल 7ने डिवाईड करणार आणि ऑक्टॅगॉन असेल तर 8ने आपण डिवाईड करणार. पहा प्रत्येक अँगल किती होईल? एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगलची ॲडिशन आहे बरं का ही 360 360. तर आता हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण 72 डिग्री म्हणजे हा किती असेल? 72. हा पण 72 डिग्रीमध्ये असतील. याचं आपल्याला रेडियनमध्ये करता येईल. बरोबर आहे. आता हा अँगल माहिती झाला आपल्याला एक्सटेरियर अँगल, तर हा इंटेरियर अँगल काढता येईल कारण हे लिनियर पेअरमधील अँगल आहेत. बरोबर आहे. हा जर 72 असेल तर हा किती असेल? 108 डिग्री असेल कारण दोघांची ॲडिशन 180 असेल. बरोबर आहे. पहा म्हणजे इंटेरियर अँगल सर्व इक्वल असतात म्हणजे हा प्रत्येक अँगल किती येणार आहे? 108 डिग्रीचा. बरोबर आहे. आता त्याप्रमाणे 6ने डिवाईड केलं तर एक्सटेरियर अँगल किती येईल? 60 डिग्रीचा येईल. प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा येईल एक्सटेरियर. बरोबर आहे. 60 डिग्री आणि 60 डिग्री. तर आता एक्सटेरियर अँगल 60चा आहे म्हणजे इंटेरियर किती असेल? 180मधून मायनस केले तर 120 डिग्री म्हणजे प्रत्येक इंटेरियर अँगल हेक्झॅगॉनचा 120 डिग्रीचा असेल. तो आपल्याला रेडियनमध्ये ट्रान्सफर करता येईल. बरोबर आहे. त्याचं रूपांतर आपल्याला रेडियनमध्ये करता येईल. त्याप्रमाणे सेप्टॅगॉन हे पण करता येईल आणि ऑक्टॅगॉन हे पण करता येईल आपल्याला. पहा सोडूया. पहा सर्वप्रथम आपण पेंटॅगॉनचे एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल फाइंड आउट करू. सोल्युशन फॉर रेग्युलर पेंटॅगॉन. रेग्युलर म्हणजे काय? सर्व साईड्स इक्वल असतील आणि इंटेरियर अँगल इक्वल असतील. फॉर रेग्युलर पेंटॅगॉन. रेग्युलर पेंटॅगॉनसाठी आपण एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल फाइंड आउट करू. पहा आकृती काढायची गरज नाही आहे, आपण समजण्यासाठी काढून घेऊ. पहा आकृती काढायची गरजच नाही आहे पण समजण्यासाठी आपण काढलेली आहे. याप्रमाणे पेंटॅगॉन असेल. समजा या सर्व साईड्स इक्वल आहेत आणि सर्व अँगल हे इक्वल आहेत तर हा झाला रेग्युलर पेंटॅगॉन. इथे लिहिणार आपण फॉर रेग्युलर पेंटॅगॉन मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन. रेग्युलर पेंटॅगॉन. पहा प्रथम काय करायचं आहे? पेंटॅगॉन प्रथम काय करायचं आहे? एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे काढायचं आहे आपल्याला. पहा किती असेल? सर्व एक्सटेरियर अँगलची ॲडिशन 360 परंतु एक्सटेरियर अँगल 5 आहेत. बरोबर आहे. म्हणजे 360ला 5ने डिवाईड करावं लागेल
तर हे होतील 72 डिग्री. हा अँगल आपण 72 डिग्रीचा फाइंड आउट केला, एक्सटेरियर अँगल. म्हणजे प्रत्येक एक्सटेरियर अँगल किती असेल? 72चा असेल प्रत्येक एक्सटेरियर अँगल. हा पण 72, हा पण अँगल 72 आणि हा पण अँगल 72. प्रत्येक एक्सटेरियर अँगल 72चा आलेला आहे. म्हणजे इंटेरियर अँगल किती असेल? येथे लिनियर पेअर अँगल होत असल्यामुळे इंटेरियर अँगल 108 डिग्रीचा असेल. बरोबर आहे, कारण दोघांची ॲडिशन 180 यायला पाहिजे. एक्सटेरियर अँगल 72चा आहे. देअरफॉर इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन रेग्युलर पेंटॅगॉनचा इंटेरियर अँगल किती असेल? 180 मधून हे 72 मायनस होतील, कारण लिनियर पेअरचे अँगल आहेत. बरोबर आहे, येथे लिनियर पेअर तयार होत आहे. येथे लिहिणार आपण अँगल्स इन लिनियर पेअर. पहा, 180 मधून 72 मायनस केले आपण तर 108 डिग्री. बरोबर आहे. इंटेरियर अँगल पण फाइंड आउट केला आपण, एक्सटेरियर अँगल पण फाइंड आउट केला. आता परंतु हे डिग्रीमध्ये फाइंड आउट केले. बरोबर आहे. आता हे रेडियनमध्ये फाइंड आउट करायचं असेल तर याला काय करावं लागेल? 72ला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर हे होतील रेडियन. बरोबर आहे. 36ने डिवाइड केलं तर हे 2 होतील आणि 36ने हे 5 होतील. बरोबर आहे. म्हणजे 2π/5 रेडियन. आणि हा अँगल आपण रेडियनमध्ये करायचा असेल तर याला काय करावं लागेल? 108ला मल्टिप्लाय करावं लागेल π/180ने. बरोबर आहे. हे रेडियन होतील. 36ने डिवाइड करू तर कंप्लीट 3चा भाग जाईल आणि हा 5चा भाग जाईल, म्हणजे 3π/5 रेडियन. बरोबर आहे. येथे लिहिणार देअरफॉर एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन इज, एक्सटेरियर अँगल किती आलेला आहे पहा? 72 डिग्रीचा. बरोबर आहे. 72 डिग्री ऑर रेडियनमध्ये 2π/5 रेडियन. आणि इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन इज, इंटेरियर अँगल 108 डिग्री ऑर रेडियनमध्ये 3π/5 रेडियन. पहा, याप्रमाणे आपण पेंटॅगॉन फाइंड आउट केलेला आहे. बरोबर आहे. आता हेक्झॅगॉन फाइंड आउट करायचा. हेक्झॅगॉनसाठी काय करायचं आहे? आपल्याला प्रत्येक वेळी आकृती काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी आपण काढलेली आहे. पहा, आता रेग्युलर हेक्झॅगॉन येथे काय लिहिणार आपण? हेक्झॅगॉन. पेंटॅगॉनचं झालं. आता हेक्झॅगॉन, येथे हेक्झॅगॉन येईल. बरोबर आहे. मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन ऐवजी येथे हेक्झॅगॉन येईल. हेक्झॅगॉन. पहा, हेक्झॅगॉन असल्यामुळे 6 अँगल्स असतील. बरोबर आहे. इथे 5, येथे 7 आणि येथे 8 अँगल्स. येथे आता 6ने डिवाइड करणार आपण. 6ने डिवाइड केल्यानंतर हे काय होतील? 60 होतील. पहा, 6ने डिवाइड केलं तर हे 60 डिग्री होतील. मग 60 डिग्रीचं आपल्याला रूपांतर करावं लागेल रेडियनमध्ये, तर π/180ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. येथे π/180. पहा, हे कॅल्क्युलेशन π/3 येईल. π/3 म्हणजे हेक्झॅगॉनसाठी एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट किती येईल? 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन. बरोबर आहे. आकृती अशी येईल का? नाही. आकृती कशी येईल? याप्रमाणे येईल. हेक्झॅगॉनची आकृती याप्रमाणे येईल. 6 अँगल्स असतील. बरोबर आहे. हे 6 अँगल आणि ह्या 6 साईड्स. आता इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटॅगॉन ऐवजी येथे हेक्झॅगॉन. येथे येणार हेक्झॅगॉन. 180 मधून हा 60 डिग्री मायनस होईल इंटेरियर अँगल. बरोबर आहे. कारण लिनियर पेअरचे अँगल होतील, म्हणजे तो अँगल किती येईल? 120 डिग्रीचा. आता हे 120 डिग्रीचे आपल्याला रेडियनमध्ये रूपांतर करायचं असेल तर 120ला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. 0 0 कॅन्सल, 6ने डिवाइड करू, हे 2 होतील आणि हे 3 होतील, म्हणजे 2π/3. हे काय होईल? 2π/3.
2π/3 बरोबर आहे. आता एक्सटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर येथे हेक्झागॉन लिहिणार. पेंटॅगॉनचं आपण फाइंड आउट केले, येथे लिहिणार हेक्झागॉन. हेक्झागॉन इज 72 आलेला आहे का? नाही, 60 डिग्री. येथे लिहिणार 60 डिग्री. आणि रेडियन किती आहे? π/3. येथे लिहिणार π/3. π/3 रेडियन बरोबर आहे. इंटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर हेक्झागॉन, येथे येईल हेक्झागॉन. मेजरमेंट किती आलेलं आहे? 120 डिग्री. म्हणजे किती रेडियन झालेले आहेत? 2π/3. 2π/3 रेडियन. पहा, याप्रमाणे हेक्झागॉनसाठी येईल बरोबर आहे. आता सेप्टॅगॉन पहा, सेप्टॅगॉनसाठी इथे लिहिणार आपण सेप्टॅगॉन. पहा, माहिती तीच. आता इथे सेप्टॅगॉन. सेप्टॅगॉन असेल तर एक्सटेरियर अँगल किती असतील? 7 असतील बरोबर आहे. येथे लिहिणार सेप्टॅगॉन. सेप्टॅगॉन येथे 7ने डिवाईड करणार. पहा, 7ने डिवाईड केलं तर हे कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये येणार आहे. म्हणजे हे किती होतील पहा, 360ला 7ने डिवाईड करू. 1 0 घेतला, 1 7 येथे 3 राहतील. येथे पॉईंट घेतला, येथे 0 घेतला, येथे 2 राहतील, येथे 0, येथे 6 राहतील, येथे 0, येथे 8. पहा, याचा आन्सर काय येणार आहे? 51.428 बरोबर आहे. पॉईंट नंतरचा तिसरा अंक 5पेक्षा ग्रेटर असल्यामुळे त्यापूर्वीचा अंक आपल्याला 1ने प्लस करायचा आहे. म्हणजे 42 ऐवजी 43 आपण राऊंड फिगर घेणार. म्हणजे हे आन्सर काय होईल? 51.43 हे डिग्रीमध्ये असतील बरोबर आहे. आता हे जर रेडियनमध्ये करायचं असेल तर आता आपण काय करू? हे रेडियनमध्ये करायचे आहेत. आता पॉईंटमध्ये आहे, कॅल्क्युलेशनला अवघड होईल. त्यासाठी आपण काय करणार? हे आणि हे इक्वल आहेत बरोबर आहे. म्हणजे आपण 360/7ला रेडियनमध्ये करायचं असेल, याला रेडियनमध्ये करायचं असेल तर π/180ने मल्टिप्लाय करणार. 0 0 कॅन्सल होईल, 18ने डिवाईड करू, हे 2 होतील. म्हणजे 2π/7. 2π/7 रेडियन बरोबर आहे. सेप्टॅगॉनसाठी आपल्याला अँगल डिग्रीमध्ये मिळाला आणि रेडियनमध्ये मिळाला, परंतु हा अँगल कोणता? एक्सटेरियर बरोबर आहे. आता इंटेरियर अँगल म्हणजे काय असेल? तेवढा अँगल 180मधून मायनस करावं लागेल. म्हणजे 180मधून येथे लिहिणार आपण सेप्टॅगॉन. सेप्टॅगॉन 180मधून हा अँगल मायनस करावं लागेल. 51.43. 51.43. पहा, 180मधून एवढे मायनस केले आपण. सपोज 180 डिग्री आहेत, यामधून 51.43 मायनस करायचे. 51.43 तर हे 7 5 5 येथे 2 म्हणजे 8, येथे 6 म्हणजे 2, तर 128.57. तर हे आन्सर काय होईल? 128.57. 128.57 हे काय होतील? डिग्रीमध्ये असतील बरोबर आहे. हे आपण एवढे डिग्रीमध्ये मायनस केलेले आहेत 180मधून. हे डिग्रीमध्ये आले. आता हे रेडियनमध्ये रूपांतर करावं लागेल आपल्याला. हा अँगल डिग्रीमध्ये, हा आपल्याला रेडियनमध्ये करायचा आहे, परंतु इथे पॉईंट असल्यामुळे कॅल्क्युलेशनला खूप अवघड होईल. तर 128.57 म्हणजे ही सबट्रॅक्शन एवढी बरोबर आहे. अँगल आपण डिग्रीमध्ये फाइंड आउट केला बरोबर आहे. आता हाच अँगल डिग्रीमध्ये आपण याप्रमाणे लिहू शकतो. हे 180 डिग्री ॲज इट इज बरोबर आहे. हे लक्षात राहू द्या, आपण हे फाइंड आउट केलेलं आहे कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये डिग्रीमध्ये. आता या अँगलऐवजी आपण हे लिहू शकतो 360/7 बरोबर आहे. म्हणजे 180 डिग्री हे मायनस 360/7. हे जरी आन्सर केलं आपण कॅल्क्युलेशन तर हेच येईल बरोबर आहे. तर हे डिग्री किती होतील आपण चेक करू. आपल्याला एक राऊंड फिगर पाहिजे. 180 × 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू इथे आपण. 180ला 7ने मल्टिप्लिकेशन केलं 1260 होतील बरोबर आहे. मायनस 360 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि अपॉन 7 होईल बरोबर आहे.
हे काय होतील 900/7. हे काय आहेत डिग्रीमध्ये आहेत बरोबर आहे. याचे रेडियन काय होतील तर याच अँगलला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल π/180ने बरोबर आहे. 0 0 कॅन्सल 18ने डिवाइड करू हे 5 होतील म्हणजे काय येईल 5π/7 रेडियन बरोबर आहे. सेप्टॅगॉनला थोडा प्रॉब्लेम आहे कारण 360ला आपण 7ने डिवाइड केलं पॉईंटमध्ये आन्सर येते. ते आपल्याला रेडियनमध्ये करण्यासाठी हे स्टेप लक्षात ठेवावी लागेल. हा अँगल आपण पॉईंटमध्ये काढलेला आहे परंतु रेडियनमध्ये करताना हे घ्यायचं आहे आपल्याला. येथे पण पॉईंटमध्ये अँगल काढलेला आहे आपण बरोबर आहे. डिग्रीमध्ये पॉईंटमध्ये अँगल काढलेला आहे परंतु रेडियनमध्ये करताना याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे सेप्टॅगॉन. आता हा सेप्टॅगॉन आहे इज एक्सटेरियर अँगल किती आलेला आहे 51.43. येथे लिहिणार 51.43 हे डिग्रीमध्ये आहेत बरोबर आहे किंवा ऑर रेडियनमध्ये 2π/7 रेडियन. आणि इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर सेप्टॅगॉन येथे येईल सेप्टॅगॉन येथे लिहिणार 128.57 हे आहेत डिग्रीमध्ये. रेडियनमध्ये काय आलेले आहेत 5π/7 रेडियन. याप्रमाणे तुम्हाला ऑक्टॅगॉन करता येईल. ऑक्टॅगॉनसाठी काय करणार येथे लिहिणार तुम्ही ऑक्टॅगॉन फॉर रेग्युलर ऑक्टॅगॉन. आता ऑक्टॅगॉनचे आपण अँगल फाइंड आउट करू. सेप्टॅगॉनचे फाइंड आउट केलेले आहेत. आता ऑक्टॅगॉनचे आता फॉर रेग्युलर ऑक्टॅगॉन ऑक्टॅगॉनचे अँगल फाइंड आउट करू. मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर येथे लिहिणार ऑक्टॅगॉन. फिगर काढायची गरज नाही आहे. ऑक्टॅगॉनसाठी 8 अँगल असतील बरोबर आहे. तर मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर ऑक्टॅगॉन 360ला 8 अँगल असल्यामुळे 8ने आपण डिवाइड करणार. तर हे काय होतील हे कॅल्क्युलेशन 45 डिग्री होईल बरोबर आहे. आता राऊंड फिगर आलेला आहे पॉईंटमध्ये नाही आहे म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल आपल्याला. आता हे रेडियनमध्ये करू आपण. ऑक्टॅगॉनचा एक्सटेरियर अँगल प्रत्येक अँगल ऑक्टॅगॉनचा रेग्युलर ऑक्टॅगॉनचा 45 डिग्रीचा आहे. त्याला रेडियनमध्ये करण्यासाठी याच अँगलला आपल्याला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हे होईल रेडियन π/4 रेडियन. आता इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर येथे लिहिणार ऑक्टॅगॉन. एक्सटेरियर अँगल एवढा आहे म्हणजे इंटेरियर अँगल काय असेल 180मधून मायनस होईल कारण अँगल ते लिनियर पेअरमध्ये असतील. 180मधून हा अँगल मायनस होईल 45 डिग्री बरोबर आहे. 180मधून 45 मायनस केले 135. रेडियनमध्ये करायचं असेल तर याच अँगलला π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे. रेडियन होतील हे कॅल्क्युलेशन करू. 45ने डिवाइड करू तर 45ने डिवाइड केलं म्हणजे 135 3 होईल आणि 180 म्हणजे 4 होतील बरोबर आहे. म्हणजे 3π/4 रेडियन होतील. एक्सटेरियर अँगल हा असेल डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये आणि इंटेरियर अँगल हा असेल रेग्युलर ऑक्टॅगॉनचा बरोबर आहे. एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर येथे लिहिणार ऑक्टॅगॉन. ऑक्टॅगॉनचा अँगल किती आलेला आहे 45 डिग्री और π/4 रेडियन. आणि इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर ऑक्टॅगॉन येथे लिहिणार ऑक्टॅगॉन. तो अँगल किती आहे 135 डिग्रीचा 135 डिग्रीचा किंवा 3π/4 रेडियन. याप्रमाणे आपण रेग्युलर पेंटॅगॉन हेक्झॅगॉन सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉनचे इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल दोन्ही पण फाइंड आउट केलेले आहेत. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.